गेल्या काही दशकांपासून उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी स्थायिक होण्याचा ट्रेंड जोरात आहे. तसाच आणखी एक प्रसिद्ध पावत असलेला ट्रेंड म्हणजे वास्तव्य भारतात असलं तरी गुंतवणूक भारतासह परदेशी शेअर बाजारांमध्ये किंवा डेट ॲसेट्समध्ये करायची. म्युच्युअल फंडाद्वारेही इंटरनॅशनल फंड्सचा पर्याय आज उपलब्ध आहे. त्यामुळेच इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, भारताबाहेर कोणकोणत्या मार्केटमध्ये गुंतवणूक करणं लाभदायी ठरू शकतं, अशी गुंतवणूक करण्यात जोखीम कोणती असते, या सगळ्याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. नमस्ते भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, मस्त मजेत. तुमची क्रिएटिव्हिटीला दाद द्यायला हवी की तुम्ही जो विषय दरवेळी नव्यानं शोधून आणता. म्हणजे माझ्या मते आपला हा 77वा पॉडकास्ट असेल आणि आपण कुठेही मध्ये खंड न करता आपण जे काही पॉडकास्ट करू शकतोय याचं सगळं श्रेय मला वाटतं तुम्हाला आहे. कारण दरवेळी नवनवीन विषय निवडणं आणि त्यात क्रिएटिव्हपणा आणून गुंतवणूकदारांना किंवा श्रोत्यांना जे प्रश्न पडतात ते तुम्ही विचारणं. म्हणूनच मला वाटतं पॉडकास्ट ऐकून कोणाचे प्रश्न येत नाहीत. मला असं वाटतं की प्रश्न काढणं किंवा विषय निवडणं सोपं आहे, पण त्याला तुम्ही जे एक्सप्लेन करतात प्रत्येक एपिसोडमध्ये तर ते जास्ती महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामुळे आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्स हा विषय माझ्यासाठी आणि आपल्या बहुसंख्य श्रोत्यांसाठी नवीन असेल, त्यामुळे मला पहिल्यांदा सांगा की हे इंटरनॅशनल फंड्स नेमके कसे वर्क होतात. सो बेसिकली इंटरनॅशनल म्युच्युअल फंड म्हणजे आता इंटरनॅशनल हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा आपल्याला आपण पूर्ण जगाचा हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आपण भारत सोडून जगभरात प्रत्येक इकॉनॉमीचा वाटा हा वेगवेगळ्या पद्धतीने आहे. अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेचा मोठा वाटा आहे, चायनाचा विचार केला तर चायनाचा मोठा वाटा आहे. हल्ली इमर्जिंग मार्केटमधल्या देशांचा जर विचार केला तर ब्राझील, तैवान ह्या देशांचा वाटा मोठा आहे. सो जेव्हा आपण ह्या सगळ्या देशांचा वाटा आहे इकॉनॉमीमध्ये असं आपण म्हणतो, सो जगाच्या पटलावर जेव्हा आपल्याला गुंतवणूक करता येणं शक्य आहे का आणि गुंतवणूक करणं गरजेचं आहे का. कारण मी ॲज अ कन्सल्टंट किंवा डिस्ट्रीब्युटर म्हणून कायम सांगणं की भारत लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी जे आपण कायम बोलतोच, ओके, आणि जगातली कुठली इकॉनॉमी बाकी चांगली नाही आहे हे म्हणणं चुकीचं आहे. कारण बऱ्याचदा असं आहे निरंजन, किंवा कायमच असं राहिलं आहे असं मला वाटतं की आपण आणि जग हे एकमेकांशी जोडलं गेलेलं आहोत, किंबहुना इकॉनॉमी म्हणून आपण जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे त्यांचा आणि आपला ह्या इकॉनॉमीवर पगडा आहे असं आपण म्हणूयात, ओके. आणि म्हणूनच आपल्याला इंटरनॅशनल फंडचं महत्त्व हे आपल्या आयुष्यात अधोरेखित करावं लागेल असं मला वाटतं. आता हे इंटरनॅशनल फंड्स कसे वर्क होतात, तर कुठलाही इंटरनॅशनल फंड जेव्हा लॉन्च होतो, म्हणजे भारतीय म्युच्युअल फंड कंपन्या असतील किंवा बाहेरच्या म्युच्युअल फंड कंपन्या असतील, ज्यांनी भारतात म्युच्युअल फंडचा व्यवसाय सुरू केलेला आहे, त्यांनी इंटरनॅशनल फंड लॉन्च करणं म्हणजे इंटरनॅशनल फंड एक्झाम्पल म्हणून आपण घेऊयात की US ऑपॉर्च्युनिटी फंड किंवा ग्लोबल ट्रेंड फंड, वर्ल्ड ग्लोबल फंड, असे व्हरायटी ऑफ फंड आपल्याला इंटरनॅशनल फंडच्या अंतर्गत ज्याला आपल्याला संबोधता येईल. आणि एकंदरीतच इंटरनॅशनल म्युच्युअल फंड हा पोर्टफोलिओचा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि हे वर्क होताना त्या जगभरातल्या इकॉनॉमीमध्ये, म्हणजे आपण जेव्हा US ऑपॉर्च्युनिटी फंड असं जेव्हा मी म्हणालो तेव्हा ते US मधल्या कंपनीज असतील, मग त्या नॅसडॅक स्टॉक एक्सचेंजमधल्या असतील किंवा डाऊ जोन्समध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या कंपन्या असतील, मे बी फेसबुक असेल, ॲमेझॉन असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, टेस्ला असेल, अशा असंख्य कंपनीज की ज्याच्यात आपल्याला भारतात बसून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इंटरनॅशनल म्युच्युअल फंड म्हणून गुंतवणूक करता येणं हे शक्य आहे. मला हे अतिशय महत्त्वाचं वाटतंय, कारण म्हणजे इथे बसून आपण USच्या कंपन्यांमध्ये थ्रू म्युच्युअल फंड्स गुंतवणूक करणं म्हणजे थ्रू शेअर्स करता येते हे माहिती होतं, पण म्युच्युअल फंडाच्या माध्यमातूनही करता येते हे महत्त्वाचं वाटतंय मला. तर इंटरनॅशनल फंड्सचे मला वाटतं वेगवेगळे प्रकारही पडतात.
जसं की रिजनल फंड्स, कंट्री स्पेसिफिक फंड्स, थीमॅटिक फंड्स, इमर्जिंग मार्केट फंड्स. तर याविषयी पण सांगाल? सो पहिल्या प्रश्नात जसं निरंजन मी सांगितलं की आपल्याला स्पेसिफिक कंट्री, म्हणजे मला आता US ऑपॉर्च्युनिटी फंड, म्हणजे मी ॲज अन इन्व्हेस्टर म्हणून किंवा जेव्हा गुंतवणूकदार म्हणून मला असं वाटतं की US इकॉनॉमी खूप चांगली करणार आहे आणि मला माझ्या इन्व्हेस्टमेंटमधला मोठा पार्ट हा US इन्व्हेस्टमेंटमध्ये असला पाहिजे किंबहुना USच्या कंपन्यांमध्ये असला पाहिजे, तर मी कंट्री स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट करतोय. परंतु जर असं असेल की मला हे माहिती नाही आहे की मला फक्त हे कळतंय की पोर्टफोलिओचा काही पार्ट हा इंटरनॅशनल फंडमध्ये असला पाहिजे, पण तो कंट्री स्पेसिफिक असला पाहिजे असं मला कुठेही माझा विचार इन्व्हेस्टर म्हणून होत नाही आहे. तर मग मी अमेरिकेत गुंतवणूक करावी की चायनामधल्या फंडमध्ये गुंतवणूक करावी किंवा ब्राझील तैवानमधल्या फंडांमध्ये गुंतवणूक करावी की आणखीन काय करावं, तर मग मी ग्लोबल ट्रेंड फंड की जो ॲक्रॉस इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट करतो. ॲक्रॉस इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट करतो म्हणजे तो US पण करेल, तो चायनामध्ये पण करेल, तो जपानमध्ये पण करेल, तो ब्राझीलमध्ये पण करेल, तो रशियामध्ये पण करेल, तो व्हरायटी ऑफ इकॉनॉमीमध्ये, व्हरायटी ऑफ देशांमध्ये गुंतवणूक करेल आणि जेणेकरून मला त्या कंट्रीचं डायव्हर्सिफिकेशन मिळेल आणि तो योग्य इंटरनॅशनल फंड माझ्यासाठी असेल असं मला वाटतं. आता तुम्ही थीमॅटिक आणि इमर्जिंग फंडबद्दल बोलला, तर इमर्जिंग मार्केटचा विचार करता तर डेफिनेटली इंडिया आज त्या पटलावर आहे किंवा इंडिया अग्रगण्य स्थानी आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर ब्राझील आहे, त्यानंतर तुमचं तैवान आहे. ह्या ज्या कंट्रीज आहेत ह्या पण इमर्जिंग कंट्रीजमध्ये आपल्याला ह्यांना घेता येईल. तर आता आपण इंडियात बसून इंटरनॅशनल फंडचा जसा विचार करतो तसंच अमेरिकेतला व्यक्ती जो इंडियातून अमेरिकेत गेलेला आहे आणि त्याला गुंतवणूक करायची आहे तर तो भारतात गुंतवणूक करू शकतो का, तर त्याच्यासाठी तो फॉरेन फंडच झाला. सो तो करू शकतो. किंबहुना ती व्यक्ती किंवा इंडियातली व्यक्तीसुद्धा चायनामध्ये गुंतवणूक करू शकते, ब्राझीलमध्ये गुंतवणूक करू शकते, तैवानमध्ये, जे इमर्जिंग मार्केटचे फंड आहे. म्हणजे मध्यंतरी एका ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने अमुक तैवान इक्विटी फंड असा फंड आणलेला होता. म्हणजे आपण इथे फंडचं नाव घेऊ शकत नाही म्हणून मी अमुक म्हणालो. तर असा इमर्जिंग मार्केटचा फंड. आता ते तैवान मार्केट कशासाठी फेमस आहे, तर ते चिपसाठी फेमस आहे. तर ते वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ चिप ज्या मोबाईलसाठी लागतात, कम्प्युटर्ससाठी लागतात, लॅपटॉपसाठी लागतात, आणखीन असंख्य इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्समध्ये लागतात, तर त्या बनवतात. तर असं इमर्जिंग मार्केट की जी जगभराची डिमांड तिथून पुरवली जाते, साधारण 60% डिमांड ही तैवान चिपमध्ये पुरवतं. सो आता ही डिमांड इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टची मागणी ही वाढतच जाणार आहे असं जेव्हा दिसतं, तर अशा प्रकारच्या इमर्जिंग कंट्रीमध्ये मला इन्व्हेस्टर म्हणून गुंतवणूक करायला, विचार करायला भाग पाडतं. आणि म्हणूनच इंटरनॅशनल फंडांचं महत्त्व हे पोर्टफोलिओसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आपली गरज ओळखूनच इन्व्हेस्टमेंट करायची आहे. नुसतंच मला इंटरनॅशनल फंडमध्ये गुंतवणूक करायची असा विचार न करता पोर्टफोलिओच्या माझ्या किती पर्सेंटेज इंटरनॅशनल फंड असले पाहिजेत, ते का असले पाहिजेत, त्याचं असण्याचं नक्की बेनिफिट्स मला कसे होऊ शकतात, तर हे बहुतेक आपण कदाचित पुढच्या प्रश्नांमध्ये तुम्ही विचारलेलं असेल असं मला वाटतं. त्यामुळे मी आत्ता त्याचं उत्तर नाही देत. पण एकंदरीत थीमॅटिक किंवा कंट्री स्पेसिफिक किंवा इमर्जिंग मार्केटचे फंड्स असतात, त्याला नावं त्या पद्धतीने दिलेली असतात आणि इंटरनॅशनल फंडांचं महत्त्व हे पोर्टफोलिओसाठी अधोरेखित करण्यासारखं आहे आणि पोर्टफोलिओचा महत्त्वाचा पार्ट इंटरनॅशनल फंड हे असू शकतं. तुम्ही म्हणलात तसा पुढचा प्रश्न त्याच रिलेटेड आहे की इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा कोणी विशेषतः विचार करायला पाहिजे. तर आता स्पेसिफिकली असं कस्टमर स्पेसिफिक होणार नाही निरंजन, कारण प्रत्येक इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओत इंटरनॅशनल फंड असावा असं मला वाटतं. परंतु प्रामुख्याने जर विचार करायचा झाल्यास की लेट्स से आज आपल्या दोघांचा जर विचार केला तर आज आपली मुलं, म्हणजे तुमचा असणारा मुलगा आणि माझी 2 मुलं म्हणून म्हटलं आपली मुलं, तर ही आज ज्यांच्या उच्च शिक्षणाला 10 वर्षांचा कालावधी आहे, तर हे भारतात शिक्षण घेणार आहेत की परदेशात घेणार आहेत, आपण त्यांना उत्स्फूर्तपणे तिकडे पाठवणार आहोत का तेच स्वतःहून जाणार आहेत, हे अजून जरी ठरलेलं नसलं तरीही ही ठरण्याची शक्यता जास्त आहे, दाट आहे असं मला वाटतं आत्ताचा कल बघता. आता असं जेव्हा होणार आहे आणि जर साधारण असं दिसतंय की अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा किंवा आणखीन जर्मनी, जिथे मोठ्या प्रमाणात एज्युकेशनसाठी मुलं जातात, तर अशा प्रकारचे काही इंटरनॅशनल फंड आहेत का जिथे मला गुंतवणूक करता येते. मग
10 वर्षानंतर जेव्हा मला पैसे लागणार आहेत किंवा मला करन्सी लागणार आहे, तर ऑटोमॅटिकली ती करन्सी माझ्याकडे अवेलेबल होते त्या फंडांच्या माध्यमातून. किंबहुना ती गुंतवणूक असल्यामुळे मला त्या करन्सीचा बेनिफिट देखील झालेला असतो आणि मग मला ती फी भरायला त्रास होत नाही. म्हणजेच इंटरनॅशनल फंड हा गुंतवणूक करायचा अशा पालकांनी नक्कीच विचार करावा की ज्यांच्या मुलांना फॉरेनमध्ये जायचं आहे आणि त्यांच्या पोर्टफोलिओचा तो पार्ट असलाच पाहिजे. म्हणजे जसं मी आधी सांगितलं की कोणीही विचार करायला हरकत नाही, तसंच हे स्पेसिफिक की ज्या अशा पाल्याला जायचं आहे फॉरेनमध्ये एज्युकेशन करायला, त्या पालकांनी विचार करायला हरकत नाही. मला वाटतं की ही खूप महत्वाची इन्साईट आहे. येस. ॲट दी सेम टाईम की बाबा आता मी मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर झालेलो आहे आणि मला इंडियन इकॉनॉमीमध्ये माझी व्यवस्थित गुंतवणूक आहे, मी भारतीय इकॉनॉमीला जस्टिफाय करतोय इन्व्हेस्टर म्हणून, व्यवस्थित माझ्या पूर्ण इन्व्हेस्टमेंटच्या पोर्टफोलिओमधून मोठा पार्ट मोजतोय. आता काही मला नव्याने गुंतवणूक करायची आहे आणि मला वर्ल्ड एक्सपोजर हवं आहे, तर तिथे मी 10%, 15%, ऑन हायर साईड 20% गुंतवणूक करायला, इन्व्हेस्टर म्हणून ग्लोबल फंड्समध्ये गुंतवणूक करायला नक्की हरकत नाही. कारण मी जसं अगदी पहिल्या प्रश्नात सांगितलं निरंजन, की इंडिया जरी लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी असली तरी आपण जगाशी जोडलेलो गेलेलो आहोत. आपण ग्रो होणार आहोत तसं जगही ग्रो होणार आहे. तर मला नक्कीच जगाचा आणि डायव्हर्सिफिकेशन या अर्थाने, ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन या अर्थाने, ओके, त्या कंट्रीचा किंवा त्या इकॉनॉमीचा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून कसा बेनिफिट माझ्या पदरात पाडून घेता येईल हा इन्व्हेस्टर म्हणून विचार करायला हरकत नाही. परफेक्ट. म्हणजे तुम्ही आत्ताच म्हणलात की इंडिया ही लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही प्रत्येक पॉडकास्टमध्ये हे वाक्य म्हणत असता, तर त्यालाच जोडून की मग त्यामुळे खरंच इतर देशांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे का, याचे उत्तर खरं तुम्ही दिलंय. ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन हा त्यातला महत्वाचा मुद्दा एक दिसतोय. सो कसं आहे निरंजन, की प्रत्येक इकॉनॉमीचं स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि प्रत्येक इकॉनॉमीचं स्वतःचा एक स्किल सेट आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे इंडियाचा जर आज विचार केला आणि आपण इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी असं जे मी कायम सांगत असतो, तर डेमोग्राफिक डिव्हिडंट असा एक शब्द आहे इकॉनॉमीमधला. तर हा डिव्हिडंट इंडियाला मिळणं अपेक्षित आहे, किंबहुना आता तो टप्प्याटप्प्याने मिळताना दिसतो आणि जो पुढचा पूर्ण डेकेड, 1.5 डेकेड असेल असं मला वाटतं. ओके, तर हा डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणून इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. तसंच मी अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेने जगाला काय दिले तर टेक्नॉलॉजी दिली आहे. आता टेक्नॉलॉजी दिली आहे म्हणजे काय केलं आहे तर मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, ॲमेझॉन असेल, नेटफ्लिक्स असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल. सो अशा व्हरायटी ऑफ कंपनी ज्या अमेरिकेतून येतात. आणि निरंजन मला इथे सांगायला आवडेल की ह्या कंपनी अमेरिका स्थित आहेत तर तिथले ते लिस्टेड कंपनी आहेत, पण त्या नॉन कोर IT कंपनी आहेत. आता नॉन कोर IT कंपनी आहेत, टेक्नॉलॉजी कंपनी आहेत. अशी कंट्री की जी कंट्री म्हणजे अमेरिका 5-6% ॲव्हरेज ग्रोथ ज्याची झाली मागच्या 25-30-40 वर्षांचा जर आपण विचार केला तर, परंतु ह्या सगळ्या कंपनी निरंजन 25-30% वार्षिक ग्रो झाल्या. आता ह्याचं कारण काय असेल की जो देश 5-6% ग्रो होतोय पण तिथे स्थित असणाऱ्या कंपनी 25-30% ग्रो होत आहेत. तर ह्या सगळ्या कंपन्यांचा जर ठोकताळा बघितला, ह्याचं अंदाजपत्रक बघितलं, ह्याची बॅलन्स शीट बघितली, ह्यांचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर बघितले तर ह्यांचा 63% प्रॉफिट हा आउटसाईड US मधून येतो. सो मग मला इन्व्हेस्टर म्हणून विचार करताना जेव्हा मी इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणतो, त्याचबरोबर जगातल्या ज्या मोठ्या कंपनी आहेत, मी जगातल्या म्हणतो, ज्या मोठ्या कंपनी आहेत, मार्केट कॅप वाईज मोठ्या कंपनी आहेत, म्हणजे एक कंपनी अशी की त्याचं व्हॅल्युएशन, मार्केट व्हॅल्युएशन जर बघितलं तर ती एखाद्या इकॉनॉमीचा GDP असतो निरंजन, किंवा एखाद्या पूर्ण इकॉनॉमीचं व्हॅल्युएशन त्या कंपनीचं व्हॅल्युएशन असतं. तर अशी उदाहरणं जगभरात आहेत. सो मग म्हणून असा विचार करताना मला फक्त इंडिया ऑपॉर्च्युनिटी म्हणून न बघता, म्हणजे इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे, इंडियात हायएस्ट ग्रोथ पुढच्या येणाऱ्या 1-1.5-2 डेकेडमध्ये मिळणारी ह्यात शंकाच नाही काही, पण मी इन्व्हेस्टर म्हणून ग्लोबल डायव्हर्सिफिकेशनचा विचार करताना इतर देशांच्या मध्ये गुंतवणूक करण्याचं माझ्या पोर्टफोलिओमध्ये साधारण 10 ते 20% दरम्यान ॲलोकेशन असणं गरजेचं आहे. त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील विचार करताना मी लमसम SIP दोन्ही माध्यमातून विचार करू शकतो, परंतु त्याला काही लिमिटेशन्स देखील येतात, कारण RBI सुद्धा इथे इन्व्हॉल्ड असते. जर आपल्याकडे करन्सी खूप मोठ्या प्रमाणावर आली
फॉरेन करन्सी जर आली किंवा फॉरेन करन्सी आपल्या इथून मोठ्या प्रमाणावर बाहेर गेली, कारण जेव्हा फॉरेन फंड्समध्ये गुंतवणूक होते तेव्हा रुपीचं कन्व्हर्जन डॉलरमध्ये होतंय किंवा रुपीचं कन्व्हर्जन हे दिरांमध्ये होतंय, रुपीचं कन्व्हर्जन आणखीन वेगळ्या कंट्रीच्या त्यांच्या करन्सीमध्ये होतंय. तर तेव्हा ही करन्सी जेव्हा बाहेर जाते तेव्हा RBIच्या असणाऱ्या करन्सीमध्ये जो काही करन्सीचा आज त्यांच्याकडे साठा आहे त्या साठ्यामध्ये कमी दिसतो तो साठा. त्यामुळे RBI अशा फंडांवर कॅप देखील लावतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं दिसतं की आपण फॉरेन फंडमध्ये काही काळांसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही जर असा काही RBIने निर्णय घेतला तर, कारण त्याला कॅपिंग देण्याचं काम हे RBIने केलेलं आहे की किती पर्सेंटेज ऑफ आउटफ्लो हा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून, म्युच्युअल फंडच्या, फॉरेन फंडच्या माध्यमातून हा इंडियातून बाहेर गेला पाहिजे. सो हे लिमिट सारखं वर खाली होत असतं. त्यामुळे तिथे फिक्स असा आकडा आपल्याला घेता येत नाही, परंतु इंटरनॅशनल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे आणि पोर्टफोलिओच्या साधारण 10 ते 20% दरम्यान डिपेंड मी काय रिस्क घेऊ शकतो. ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन ही माझ्या पोर्टफोलिओची गरज आहे का, माझ्या असणाऱ्या फायनान्शियल गोल्सची गरज आहे का. म्हणजे जसं आपण आधीच्या प्रश्नांमध्ये बघितलं की मुलाला फॉरेन एज्युकेशनला जायचं आहे, तर एखाद्या घरात असं ठरलेलं असेल चक्क काही झालं तरी भारतात राहणार आणि मी भारताबाहेर शिक्षणालाही जाणार नाही आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पण जाणार नाही. तर अशा पॅरेंट्सनी फारसा विचार नाही केला तरी चालेल, किंबहुना नाही गुंतवणूक केली तरी चालेल. त्यांना उत्तम परतावा इंडिया हे देऊ शकतं. ओके, पण त्यांना जर ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन इन्व्हेस्टमेंटचा पार्ट म्हणून हवा असेल तर त्यांनी देखील नक्कीच विचार करायला हरकत नाही. पण पोर्टफोलिओच्या साधारण 10 ते 20% ह्याच्यापेक्षा जास्त नक्कीच नाही. तुम्ही आता बोलताना RBIच्या नॉर्म्सचा काही उल्लेख केला की ज्याच्यामुळे इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्यात काही लिमिटेशन्स, मर्यादा येऊ शकतात. तर या लिमिटेशन्सप्रमाणे जोखीम पण असते का इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्समध्ये, आणि ही जोखीम नेमकी कोणत्या प्रकारची असते की ज्याची गुंतवणूकदारांना माहितीही असायला हवी? आता इंटरनॅशनल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा जोखीम आहे आणि इंटरनॅशनल फंडमध्ये देखील जोखीम आहे. आता जोखीम ह्या व्हरायटी ऑफ प्रकारच्या असू शकतात. उदाहरणच जर घ्यायचं झालं आणि इकॉनॉमीचा आस्पेक्ट जर आपण त्याला लावायचा झालं, कारण तो आस्पेक्ट लावणं जास्त महत्वाचं आहे इतर कुठल्या जोखमीचा विचार करता. तर बेसिकली इकॉनॉमी या अर्थाने जर आपल्याला विचार करता तर आपण आता एक उदाहरण घेऊया की अमेरिकेत व्याजाचं सायकल म्हणजे इंटरेस्ट रेटचं सायकल, अमेरिकेतली RBI ज्याला फेड नावाची संस्था आपण म्हणतो, या संस्थेनं मागच्या एक क्वार्टरमध्ये 50 पैशाचं रेटचं कट केलंय. इंटरेस्ट रेटमध्ये काय वजा केलेत, कमी केलेत असं आपण म्हणूयात. ओके, तर आता याने भारतीय इन्व्हेस्टरला किंवा जगभरातल्या इन्व्हेस्टरला त्याच्यामुळे काही परिणाम होणार आहे का? कदाचित त्याचे रिटर्न एनहान्स होऊ शकतात. कदाचित त्या मार्केटमध्ये लिक्विडिटी, तरलता वाढल्यामुळे, कारण एव्हरी 25 बिप्स रेट कट विल ब्रिंग 40,000 करोड लिक्विडिटी इन टू दी सिस्टीम थ्रू बँकिंग चॅनल. सो त्या देशात जी बँकिंग यंत्रणा आहे, बँकिंगची प्रणाली आहे, त्या बँकिंगच्या चॅनलमधून लोकांना वापरण्याचा पैसा हा वाढू शकतो जर रेट कट झालेला असेल, व्याजाचा दर कमी झालेला असेल. आणि ती लिक्विडिटी वाढल्यामुळे लोकांचं कन्झम्पशन वाढू शकतं. कन्झम्पशन वाढल्यामुळे कंपन्यांना बेनिफिट चांगलं होऊ शकतो, कारण लोक स्पेंडिंग जास्त करणार आहेत, त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढणार आहे. आणि हे सगळं घडल्यामुळे इकॉनॉमी पूर्वपदावर येणार आहे, इकॉनॉमीला बेनिफिट होणार आहे, इकॉनॉमीची साईज वाढणार आहे. ओके, सो अशा वेळी जेव्हा मी विचार करतो तर ही पॉझिटिव्ह साईडची जोखीम झाली असं मी म्हणेल. जोखीम असं म्हणणार नाही, पण हा पॉझिटिव्ह आस्पेक्ट झाला. आता उलटा विचार करूया. कोरोना सारखा पिरियड आला आणि अचानक सिस्टीममध्ये इतका पैसा फ्लो केलेला आहे, म्हणजे अमेरिकेने डॉलर मोठ्या प्रमाणावर प्रिंट केला आणि लोकांना कुठेही खर्च करायला बाधा येऊ नये, किंबहुना त्यांना रोजच्या रेग्युलर रुटीन लाईफमध्ये, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये, त्यांच्या हाऊसहोल्ड एक्सपेन्सेसमध्ये अडचणी येऊ नये ही काळजी तिथल्या गव्हर्नमेंटनी घेतली आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर त्यांनी लोकांना पैशांचा पुरवठा केला, डॉलरचा पुरवठा केला. परंतु एका वेळेनंतर तिथल्या गव्हर्नरला असं लक्षात आलं किंवा तिथल्या गव्हर्नमेंटला असं लक्षात आलं की आपण खूप पैसे सिस्टीममध्ये फ्लोट केलेले आहेत आणि इकॉनॉमी त्यामुळे अडचणीत यायला लागली आहे. ओके, इन्फ्लेशन खूप वेगानं वाढायला लागलेलं आहे आणि न भूतो न भविष्य अमेरिकेमध्ये 7-8-9% इन्फ्लेशन हे दिसायला लागलेलं होतं. सो अशी जेव्हा परिस्थिती झाली तेव्हा तिथलं इकॉनॉमी हालायला लागली, निगेटिव्ह आस्पेक्टने खाली यायला लागली. आणि मग हा धोका आहे जेव्हा मी इन्व्हेस्टर म्हणून तिथल्या इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल इथे निरंजन देतो. फँग फंड नावाचा फंड आहे जो इंटरनॅशनल फंड.
इथल्या म्युच्युअल फंडच्या म्हणजे भारतीय म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण तिथे गुंतवणूक करतो. ह्या फंडची NAV वेगानं 25-30% खाली आली होती, अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली कोरोनाच्या नंतरची. सो जेव्हा असं निगेटिव्ह रिटर्न आपण बघतो तर तेव्हा इन्व्हेस्टर म्हणून आपण पॅनिक होतो आणि आपल्याला ती जोखीम वाटायला लागते. परंतु आज ती परिस्थिती पूर्वपदावर येताना म्हणजे आता लेटेस्टच मी एक क्लायंटचा पोर्टफोलिओ बघितला निरंजन, तर अचानकपणे खूप मोठे रिटर्न त्याच्या पोर्टफोलिओला त्याच फँग फंडमध्ये दिसत आहेत. तर आता ह्याच्यात त्यांनी लमसम इन्व्हेस्टमेंट जेव्हा तो NAV खाली आला होता तेव्हा आम्ही मागितली, त्यांनी दिली, ती झाली आणि त्यामुळे आज तो परतावा जास्त चांगला आलेला दिसतो. किंबहुना रेग्युलर इन्व्हेस्टरपेक्षा त्यांनी एक पुढचं पाऊल उचललं त्यामुळे तो परतावा अति आलेला दिसतो. परंतु ही जोखीम कायमच असू शकते. आणखीन जोखमीचा जर विचार केला तर करन्सी हा मोठा फॅक्टर आहे की करन्सीची जी देवाणघेवाण होते वेगवेगळ्या माध्यमातून तर तो फ्लो अँड फ्लोट कसा होतो. म्हणजे अमेरिकेकडे भारताच्या करन्सीची गरज आहे त्यापेक्षा कैक पटीने जास्त भारताला डॉलरच्या करन्सीची गरज आहे. ओके, तर ह्याचं प्रमाण जर कमी अधिक झालं तर त्याचा परिणाम इकॉनॉमीवर डेफिनेटली होणार आहे, इकॉनॉमीच्या लिक्विडिटीवर होणार आहे, किंबहुना त्याचं रिपरकेशन परत रिझल्टेड टू दी इन्फ्लेशन असं होणार आहे. इन्फ्लेशन वाढलं तर खर्च कमी होणार आहे, परचेसिंग पॉवर कमी होणार आहे, इकॉनॉमी परत निगेटिव्ह झोनमध्ये जाणार आहे आणि अल्टिमेटली रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कमी होणार आहे किंवा निगेटिव्ह होणार आहे. सो जोखीम ही व्हरायटी अर्थाने असू शकते, त्याला एकच कारण असेल असं नाही. खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं तुम्ही. म्हणजे मला असं वाटतं की हा एपिसोड शांतपणे मी पण परत ऐकायला पाहिजे, कारण यातले अतिशय महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मिस होता कामा नयेत जर मला डिसिजन घ्यायचा आहे इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा. तर निरंजन, तुमच्या मुलाला परदेशी जायचं आहे आणि वी आर बिहाइंड यू दॅट यू शुड इन्व्हेस्ट ऑन हिज नेम. नक्कीच. परदेशी गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी कोणकोणत्या गोष्टी आवर्जून तपासून पाहायला हव्यात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की टॅक्सेशन तिथलं काय आहे माहीत नसतं, आपण सुरू करतो इन्व्हेस्टमेंट आणि मग नंतर या सगळ्या गोष्टी कळत जातात. असं होऊ नये यासाठी काही काळजी घ्यायला पाहिजे. नक्कीच काळजी घ्यायला हवी निरंजन. एक तर काळजी प्रथमतः म्हणताना आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एलिजिबल आहोत का, हा पहिला प्रश्न आपण इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला विचारला पाहिजे. जेव्हा मी एलिजिबल आहोत का याचा अर्थ 2 कंट्रीमध्ये ॲग्रीमेंट झालेले असतात. म्हणजे भारताचं अमेरिकेशी झालेलं ॲग्रीमेंट, भारताचं जपानशी झालेलं ॲग्रीमेंट, भारताचं ऑस्ट्रेलियाशी झालेलं ॲग्रीमेंट, भारताचं चीनशी झालेलं ॲग्रीमेंट, व्हायसा वर्सा त्या कंट्रीचं आपल्याशी झालेलं ॲग्रीमेंट की इथल्या इन्व्हेस्टरनी तिथे इन्व्हेस्टमेंट करणं किंवा त्या देशांमधल्या इन्व्हेस्टरनी भारतात गुंतवणूक करणं. सो आता हे ॲग्रीमेंट झालंय म्हणजे काय की त्यात त्यांनी टॅक्सचे काही नॉर्म्स बांधून दिलेले आहेत. म्हणजे एक उदाहरण इथे घेऊयात निरंजन, की तुमचा मित्र आहे आणि जो म्हणजे मध्यंतरीच तुम्ही सांगितलं होतं की मिसेसची बहीण जी आय थिंक फॉरेन स्थित होती आणि आत्ता रिसेंटली ते शिफ्ट झालेले आहेत. ओके, तर ते ज्या देशामध्ये होते आणि त्यांनी तिथून गुंतवणूक भारतात केलेली होती. ओके, आता जेव्हा अशी घटना आहे त्यांनी तिथून गुंतवणूक भारतात केली आणि आता त्यांना असं ठरलंय त्यांचं की भारतात परत यायचंय, त्यांना लिक्विडिटी हवी आहे, त्यामुळे इथे केलेली गुंतवणूक सुद्धा त्यांना परत काढण्याची गरज पडणार आहे. परंतु आज ते तिथे आहेत आणि पुढच्या 3 ते 4 महिन्यानंतर भारतात येणार आहेत कायमस्वरूपी. तर त्यांना आत्ता नॉर्म तिथल्या टॅक्सेशनचा लागू होतोय. जेव्हा तिथल्या टॅक्सेशनचा नॉर्म लागू होतोय तेव्हा भारतात इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये विड्रॉल करताना 12.5% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा लागणारच आहे. आणि ते ज्या कंट्रीत होते म्हणजे आय थिंक ते जर्मनीत होते, तर जर्मनीमध्ये जर त्यांना इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून त्या कंपनीचं सिटिझन म्हणा किंवा कार्ड होल्डर म्हणा किंवा ओरिजिन त्या कंपनीचे ते NRI आपण ज्याला म्हणतो, ओके, तर त्या NRI म्हणून त्यांना जो टॅक्स लागणार होता तो 30% होता. तर ऑलरेडी त्यांनी इकडे केलेल्या गुंतवणुकीवर 12.5% टॅक्स हा भरलेला होता आणि तिथे त्यांना 30% टॅक्स आहे. तर ह्यातला जो डिफरन्स आहे 17%, 18% हा डिफरन्स त्यांना तिथे पे करायला लागणार आहे. म्हणजे ड्युअल टॅक्सेशन इथे होत नाही आहे निरंजन, कारण 2 देशांचे ॲग्रीमेंट एकमेकांशी झालेले आहेत रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंट, व्हायसा वर्सा, आयदर इन इंडिया ऑर इन जर्मनी. तर असं टॅक्सेशनचे नॉर्म्स हे असू शकतात आणि अशा पद्धतीने त्यांना ते गुंतवणुकीचं टॅक्सेशन हे येऊ शकतं. एक दुसरं आणखीन काही परिस्थिती वेगळी येऊ शकते का, तर तिथलं पॉलिटिकल इन्फ्लुएन्स कसा आहे. आत्ताच रिसेंटली अमेरिकेचं इलेक्शन झालं आहे आणि तिथले डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. तर त्यांची पहिली टर्म जी होती
तर ती कशी गेली आणि त्याचा इंडियन इकॉनॉमीवर काय परिणाम झाला. सो H1B1 मिळवताना इंडियन नागरिकांना त्रास झाला की ते इझिली मिळू शकत होते किंवा त्याच्या रिलेटेड त्यांनी काही नॉर्म्स आणले का आणि इनडायरेक्टली त्याचा परिणाम कुठे भारतीय गुंतवणुकीवर झाला का किंवा व्हायसा वर्सा झाला का. सो अशा असंख्य परिस्थिती ह्या निर्माण होऊ शकतात. याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आहेत. ते डेफिनेटली ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तपासून घेणं गरजेचंच आहे. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा जेव्हा 10-20% पार्ट आपण इन्व्हेस्टर म्हणून करायला पाहिजे असं जेव्हा आवर्जून सांगतो इन्व्हेस्टरला, तर ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी होणं, टॅक्सेशनची पडताळणी होणं, तिथल्या इकॉनॉमीच्या परिस्थितीची पडताळणी होणं, तिथे असणाऱ्या राजकीय परिस्थितीची पडताळणी होणं आणि किंबहुना तिथे कुठले कुठले सेक्टर्स चांगले करतायत किंवा तिथल्या देशाचा कोर बिझनेसचा स्टाईल बिझनेसचा काय आहे, त्यांनी आत्तापर्यंत जगाशी कसं डील केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग मी परदेशात गुंतवणूक करणं, इंटरनॅशनल फंडमध्ये गुंतवणूक करणं आणि ऑफकोर्स टॅक्स इफिशियंट रिटर्न पदरात घेणं हे गरजेचं आहे. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आता की क्रिसेंटमार्फत इंटरनॅशनल म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची सेवा किंवा त्या संदर्भातला सल्ला हा दिला जातो का, आणि योग्य आर्थिक सल्लागारामार्फत अशा गुंतवणुकीचा पर्याय हा एक्सप्लोर करायला पाहिजे का. सो क्रिसेंटतर्फे इंटरनॅशनल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची सेवा, सल्ला हा पुरवला जातो, 100% पुरवला जातो. ॲट दी सेम टाईम म्हणजे व्हायसा वर्सा, जे मी मागाशी सांगितलं की बरेच क्लायंट US स्थित आहेत क्रिसेंटचे, काही कॅनडा स्थित आहेत, काही ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, काही जर्मनीमध्ये आहेत. सो 55 देशांमधून क्रिसेंटकडे गुंतवणूक येते निरंजन. वा. सो असं जेव्हा मी सांगतो तेव्हा भारतातून पण त्या देशांमध्ये गुंतवणूक जातेच ना. सो पोर्टफोलिओचा 10%-20% पार्ट पाहिजे, ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन पाहिजे, आपण जगाशी जोडलं गेलेलं आहोत असं जेव्हा भूषणवाणी म्हणून मी सांगतो, क्रिसेंट म्हणून आम्ही सांगतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ही सेवा नक्कीच पुरवली जाते. किंबहुना बऱ्याच पोर्टफोलिओचा अगेन किती रिस्क समजून घेऊन त्या लोकांची ती मानसिकता आहे का. कारण बऱ्याचदा कसं होतं निरंजन की इन्व्हेस्टमेंटला सुरुवातच केलेली नाही किंवा इन्व्हेस्टमेंट आत्तापर्यंत ज्या केल्यात त्या सगळ्या बँक FD, रिअल इस्टेट, गोल्डमध्येच केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांना पहिल्यांदा इक्विटी मार्केटमध्ये पाऊल टाकायचं, तर डायरेक्ट इंटरनॅशनल फंड असं आपण सांगू शकत नाही. सो जशी जशी मॅच्युरिटी वाढेल, जशी जशी रिस्क घेण्याची मानसिकता वाढेल, ॲपेटाईट वाढेल, विलिंगनेस वाढेल, तर त्या बेसिसवर इंटरनॅशनल फंड हे आपण त्या पोर्टफोलिओला इंट्रोड्यूस करतो आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट इंटरनॅशनल फंडमध्ये होईल ह्याची काळजी हे नक्कीच घेतो. सो क्रिसेंटतर्फे या गोष्टी सांभाळल्या जातात. इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्स हा विषय खरोखर खूप महत्त्वाचा आहे आणि सामान्यांना त्याच्याबद्दल तितकीशी माहिती नाही आहे. तर मला असं वाटतं की या एपिसोडमध्ये तुम्ही खूपच सखोल या संदर्भातली माहिती दिलेली आहेत. सो मला बेसिकली असंच आहे निरंजन की कुठलाही इन्व्हेस्टर समोर आला, फॅमिली इन्व्हेस्टमेंटसाठी समोर आली किंवा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर, तर ह्या गोष्टीची जाणीव प्रकर्षाने करून देणं, करत राहणं आणि याच्यासाठी त्या गोष्टींचा अभ्यास हा काय कन्सल्टंट म्हणून किंवा डिस्ट्रीब्युटर म्हणून, ॲडवायझर म्हणून त्या व्यक्तीला असणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये ह्याच्यावर स्पेसिफिक रिसर्च हा रेग्युलर बेसिसवर चालतो. कुठला देश, कुठली इकॉनॉमी ही कशा पद्धतीने मोल्ड होती आहे, जेव्हा आपण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो तेव्हा कशी होती आहे, की जसं मी मगाशी सांगितलं निरंजन की मुलांच्या उच्च शिक्षणाचा जर आपण परदेशी उच्च शिक्षणाचा विचार आत्तापासून करत असू तर डेफिनेटली फॉरेन फंड्स, इंटरनॅशनल फंड्सचा विचार व्हावा. तर क्रिसेंट याच्यामध्ये काय मोलाची भूमिका निभावतं हे सांगायला मला नक्कीच आवडेल की आम्ही गेली 15 वर्ष हा सातत्यानं अभ्यास करतोय की जगभरात युनिव्हर्सिटीत कुठल्या कुठल्या आहेत, त्याच्या अंडर कॉलेजेस कुठले कुठले येतात, कुठले कुठले कोर्सेस हे राबवले जातात, त्या कोर्सेसची फी काळागणित कशी वाढत गेलेली आहे, त्याची इन्फ्लेशन कॉस्ट काय आहे, तिथली स्टेईंग कॉस्ट काय आहे, फूड कॉस्ट काय आहे. मग आज जर एखाद्याला MBA करायचं असेल, डॉक्टरेट पदवी घ्यायची असेल किंवा आणखीन वेगळा कुठला कोर्स परदेशात करायचा असेल तर त्याचं कॉस्ट काय येऊ शकतं आणि 10 वर्षानंतर काय येऊ शकतो याचा ठोकताळा बांधणं सोपं होतं. किंबहुना कुठली युनिव्हर्सिटी निवडायची ह्याच्यात देखील क्रिसेंटची मदत ही होऊ शकते. आणि हे सगळं सांगताना आनंद नक्कीच होतो निरंजन की बरीच मुलं क्रिसेंटच्या माध्यमातून, म्हणजे आपण एज्युकेशन लोन ही सुद्धा सेवा पुरवतो, गेलेली आहेत. आणि आत्ताच एक लेटेस्ट ऑस्ट्रेलिया रिलेटेड ज्यांना सायकोलॉजीमध्ये PhD करायची अशी एक केस आमच्याकडे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतच आहोत. सो इन होलिस्टिक एज्युकेशन चांगलं कसं मिळेल, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळेल, त्याचं कॉस्टिंग अगदी बालपणापासून त्यांच्या आईबाबांनी त्याच्या रिलेटेड गुंतवणूक करत राहावी किंवा
ते चाचपडणं हे देखील तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या सेवा पुरवण्याचं काम क्रिसेंट कायमच करत आलंय. वा. सो माझी सगळ्या श्रोत्यांनाही हे अपील आहे, आव्हान आहे की तुम्हालाही इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्स विषयी काही प्रश्न असतील किंवा एकूणच गुंतवणुकी संदर्भात काही सल्ला पाहिजे असेल तर तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड सिगरेटची 2024ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.